कडवी झुंज देताना पाहायला मिळतील। दोन्ही संघांचा जर इतिहास पाहायला गेला तर दोन्ही संघांचा 12वा 12th मॅन पवेलियन पाशी जॉईन व्हायचा आहे। दोन्ही संघांचा 12वा खेळाडू पवेलियन पाशी यायचा आहे। नाटे संघ आणि वाकी संघ दोन्ही संघांचा 12th मॅन पवेलियन पाशी मात्र यायचा आहे। तुझ्यावरती बॉल त्याच हिशोबाने आणलास ना तू। चला दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी जुना बॉल असेल। ऑफिशियल पंच नोंद घ्यायच्या। सलामीची जोडी दाखल झाली आहेत। एका बाजूला वायसीसीचा वंडर बॉय अजय वाईम, दुसऱ्या बाजूला अजून एक धाकड बॅटर म्हणजेच देवा वाईम, अशी पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। नक्कीच सर, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। धडधाकट जोडी आहे, परंतु जर विचार केला तर सलामीला गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा आहे। सुशांत तोस्कर तो देखील काय कमी नाहीये, कच्च्या गुरीचा तो देखील चेला नाहीये। त्याच्याकडे देखील ते ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे। चला या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 4 असे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील। एका बाजूला योगेश, दुसऱ्या बाजूला देवा आणि दुसऱ्या संघामध्ये पाहिलं तर एका बाजूला प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला सुशांत, अशी 4 मोठी नावं राजापूर तालुक्यातील मैदानाच्या आतमध्ये एकामेकांसमोर या मॅच मध्ये दहाडताना पाहायला मिळतील। पहिला बॉल नक्कीच सर, बेस्ट असेल बेस्टची लढाई आहे। एका बाजूला असेल सुशांत आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल अजय। पहिलाच बॉल सेकंड सामन्यातील पहिला सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय। स्वर्गीय अरुण कारशिंगर स्फूर्ती चषक 2026 मधला पहिला चेंडू सुशांत अजय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चूक झाले। झेल कोणाची सोडले सर? झेल कोणाची सोडलाय तर अजयची सोडले। झेल सोडले की मॅच सोडले? आता हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहिलाय। नक्कीच आपण जर पाहिले तर पहिल्याच चेंडूवरती अगदी एक मोठा मासा हाताला लागला असता, परंतु चुकी होते आणि आम्ही वारंवार एक गोष्ट सांगत असतो, चुकीला माफी नाही आहे। जाळं विणलं होतं, अगदी कुठेतरी माशाला अडकवायचं होतं, परंतु चुकी होते। पहिल्या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा येताना पाहिल्यात। अजूनही 11 चेंडूचा खेळ अगदी या इनिंग दरम्यान बाकी असेल। नक्कीच सर, सापला रसला होता, मोठा गडी बाद झाला असता, अजय माघारी परतला असता, परंतु चुकी झाल्या सातत्याने। तुम्ही देखील म्हणताय चुकीला माफी नाहीये आणि तेच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भाकीत होताना पाहायला मिळतंय। आता काय घडलंय पहा, चुकी झाली त्याचा मात्र करपून समाचार। चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार। फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अजयच्या बॅटमधून आलाय पहिला तडाखा, षटकार। कमॉन डीसे। धन्यवाद, थँक्यू। या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 2 षटकांची मॅच आहे, परंतु खूप चांगलं क्रिकेट आपल्या भेटीला येणार आहे, यात मात्र शंका नाही आहे। कारण का आपण पहिल्या चेंडूवरती जेल ड्रॉप आणि त्याच्यानंतर षटकार, अगदी कम्मालीचा फटका पाहायला मिळतोय। पुढचा बॉल आपण जर पाहिलं तर अजून एक बॅट चेंज। थर्ड मॅन मध्ये खेळाडू आहे, फील्ड करतोय, फेकी देखील केली आहे, परंतु त्याच्यावरती एक धाव कमबॅक करतोय। कारण का समोरच्या बाजूने देखील मी देखील काही कमी नाही आहे। मी देखील माझ्या संघासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी, माझ्या वाडीच्या नावासाठी सुशांत सांगून देतोय, आतापर्यंत मी चांगलं क्रिकेट खेळलोय। सुशांत नक्कीच अंडर-25 चा खेळाडू, तो सामना आठवतो अगदी। चांगलं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं। चांगला खेळाडू, अनेक खेळ पासून जर विचार केला तर खेळ असेल, देवरुख असेल, त्याने देखील ते गाजवून सोडलंय आणि आज देखील दाखवतोय। परंतु अजयचा देखील विचार केला तर तो देखील एक मातब्बर खेळाडू, ॲज अ आयकॉन म्हणून तो देखील सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजेच काय तर बेस्ट असे बेस्टची लढाई आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते। आता मात्र स्ट्राईकला असेल देवा, तो देखील एक मातब्बर खेळाडू आहे, तो देखील वायसीसी वाकी संघाचा एक तारणहार खेळाडू। परंतु तू सुशांत तू देवा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वा वा, चेंडू निघून गेलाय। लाजवाब फटका आपण पाहायला मिळतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये। चेंडूला भेडकावून दिलाय सीमारेषा पार, आलाय षटकार। थँक्यू, धन्यवाद। आपण जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रंगात आले आहे आणि दोन्ही खेळाडू डंगात देखील आले आहेत, असं म्हणूया। दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार, काय फटका सजवला
आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. कमबॅक करणारी डिलेव्हरी मैदानाच्या आतमध्ये पेच झाली आहे. आणि खरंच दोघांची देखील सराहना झाली पाहिजे. काल देखील आपण माडाच्या ग्राउंडवरती पाहिलं तर 25 धावांची इनिंग देवाच्या बॅटमधून येताना मी देखील पाहिली आहेत. आणि आज देखील भन्नाट फॉर्ममध्ये आपणास पाहायला मिळतोय. मागचा फटका वाखाणण्याजोगा पाहिला. अगदी नक्कीच अजय देखील नॉन स्ट्राईकला बॅटर तो देखील सेट झालाय. आणि अजून एका षटकाचा याच्यानंतर खेळ बाकी असेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने आम्हाला सलामी देणारा फटका आलाय. बघता बघता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. षटकार. थँक्यू. मी सुरुवातीला सांगितलं आम्ही खूप सारे सामने या अगदी कव्हर करताना या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा याच्या अगोदर देखील पाहिले. सकाळच्या सत्रामध्ये धावा या मैदानावरती कमी होतात आणि दुपारच्या सत्रामध्ये धावांचा आणि हवेचा वेग देखील वाढतो. अगदी देखील मॅचमध्ये आतापर्यंत धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 3 मोठे फटके, अगदी 2 मोठे फटके सरळ बॅटने देवाच्या बॅटमधून, एक फटका पाहिला तर अजयच्या बॅटमधून आलाय. आणि दोन्ही खेळाडू मोठे का आहेत त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू देत आहेत. नक्कीच सर, जर विचार केला तर दोन्ही मोठे खेळाडू YCC बाकी संघाला लाभलेले हिरे असं देखील म्हणायला काही वावगं ठरणार नाहीये. त्यांच्या बॅटमधून जर विचार केला तर चांगले फटके आतापर्यंत येताना पाहायला मिळालेत. देवाच्या बॅटमधून 2 मोठे फटके, स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यामध्ये एक, त्याचनंतर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक फटका. आणि आता मात्र अजय टू विपुल असं मात्र बॅटल. मगाच्या मॅचचा हिरो विपुल हा देखील काही कमी नाहीये. त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे, तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. परंतु पहिला चेंडू हाताळलाय. इथून मात्र वेग चांगला होता परंतु दिशा योग्य नाहीये. दिशेवरती गोलंदाजी टाकावी लागेल. धाव संख्या झाली आतापर्यंत 22 धावा. आताचा वाईड आपण जर पाहिलं तर अल्पेश आलाय. पहिला चेंडू वाईड. पाडल स्वीकारण्याचा प्रयत्न. काय अजून एक दमखम दाखवणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कार्पेटच्या साईने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवरती अगदी सर्वांना आठवत असेल खेळाडूंना जे खेळतात, कारण का झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर काय बॅटिंग केली. वा क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये देवा ऑन फायर. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अजयच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंगचा वापर चेंडू करतोय. हवाई सफर. आणखीन एक आलाय. यादगार, दमदार, शानदार षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आम्ही सुरुवातीला सांगितलं ही 2 षटकांची मॅच आहे, परंतु अगदी या मॅच मध्ये 4 असे खेळाडू खेळत आहेत. एका बाजूला देवा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजय, आणि दुसऱ्या अगदी नंतरच्या इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूला प्रवीण असेल, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी वा 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 काय फटका, लाजवाब फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. इथे समालोचन कक्षाला सलामी देणारा ठोकलाय. चौकार. आलाय 4. थँक्यू. धावफलक पाहिलं तर 36 या आकड्यावरती आहे. मी सर म्हटलं होतं झेल सोडले की मॅच सोडले आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. जिथे अजयची झेल सुटली आणि त्याच नंतर त्याचे येणारे मोठे फटके. आता मात्र सर्व सांगून गेलंय, पारडं जड करून ठेवलंय ते म्हणजे साळवेवाडी संघाचं. अगदी जर विचार केला तर धावसंख्यापर्यंत जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथून पंचांकडे अपील केले आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करतील का. आणि इथून मात्र अजय बाद होताना पाहायला मिळेल. देवा आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळेल. काय फलंदाजी केली सर अजयाने. खरोखर चांगली फलंदाजी अजयच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकदा अजयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या संघासाठी. अगदी हाताला इजा झालेली असताना त्याच्या बॅटमधून 22 धावांची इनिंग आली आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करतोय त्याच्या देखील अगदी बॅटमधून फक्त 12 धावा आल्यात. 2 षटकार देवाच्या बॅटमधून देखील आलेत.
अजून एक नवोदित यंगस्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आलाय. धावफलक पाहिलं तर 36 आकड्यावरती आहे, परंतु अजून दुसऱ्या बाजूने विचार करूया. शेवटचे 2 चेंडू महत्वाचे राहिले आहेत. एकही धाव त्या चेंडूवरती नाही आली आहे. महत्वाचा सामना आहे, महत्वाचे 2 चेंडू आहेत, ते कसे हाताळणार याकडे नजर आहे. परंतु विकेट सॅक्रिफाईस केलंय, देवा आता स्ट्राईक वरती गेलाय. शेवटचा चेंडू असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. अगदी 30 सर्कल भेदत असताना जेलची संधी, इथून मात्र देवा बाद झालाय. आता मात्र लगाम लगावलाय. धाव संख्या जर विचार केला तर जाऊन पोहोचले 36 या आकड्यावरती, म्हणजेच काय तर 12 मध्ये बनवायचे आहेत. 37 धावा. सेकंड इनिंग देखील पाहायला विसरू नका. सेकंड इनिंग मधील देखील मातब्बर खेळाडू एका बाजूला असेल प्रवीण आणि त्याला साथ देण्यासाठी असेल सुशांत. सामना मात्र रंगतदार होणार आहे. सर, या सामन्याचं चित्र तुम्ही काय पाहताय? ऍक्च्युली नक्कीच मागचे 3 चेंडू महत्वाचे राहिले आहेत, अगदी नाठेच्या बाजूने आपण म्हणूया, कारण का पहिल्याच 9 चेंडूवरती 36 धावा आपण पाहिल्या आणि त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट येताना पहिले या मॅच मध्ये असं म्हणूया कुठेतरी थोडंसं अगदी वापसी केली आहे, कारण का अजून एका इनिंगचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 37 धावा. थँक्यू डीजे. चला, सलामीचे बॅटर नाट्य संघाकडून मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत प्रवीण तोसकर आणि सुशांत तोसकर. असे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अगदी जर विचार केला तर 12 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान पेलायचं आहे, आव्हान स्वीकारायचं आहे. परंतु दोन्ही दादा संघ, दोन्ही राजापूर तालुक्यातील मातब्बर संघ एकमेकांशी 2 हात करत असताना पहिले अजयची इनिंग काय राहिले आणि तोच आता गोलंदाज ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज वापरला तो अजय. 37 धावांचं आव्हान पेलायचं आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. समोर अजून 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, सुशांत आणि प्रवीण. तर वाकी संघाकडे देखील 2 मातब्बर खेळाडू सातत्याने चर्चेतलं नाव म्हणजेच काय अजय वाईम तर देवा वाईम असे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. 37 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. सुशांतला आता जबाबदारी उचलावी लागेल. मगाच्या सामन्यामध्ये त्याची बॅट बोलली नाहीये, परंतु आता त्याला कमबॅक ते करावं लागेल आणि प्रवीण देखील कमबॅक करणं जाणतो, त्याला देखील ते कमबॅक करावं लागेल. मगाच्या सामन्यामध्ये तो देखील गोल्डन डकचा शिकार ठरलाय, परंतु अजयचं सारखं नाव का घेतलं जातं सातत्याने, तो मात्र चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू असेल सुशांत, पहिला स्लो फुलटॉस चेंडू आहे. पंचांकडे अपील करतायत, इथून मात्र 1 धाव मिळाली आहे. एका धावेनिशी संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतंय. आता मात्र स्ट्राईकला असेल प्रवीण. अगदी 4ही खेळाडू चर्चेतला आहेत. अजय, देवा असेल, सुशांत असेल, आता मात्र प्रवीण वरती ती आता जबाबदारी असेल. स्वतः कर्णधार, स्वतःच्या खांद्यावरती त्याची धुरा आहे, संघाची धुरा तो सांभाळतोय. आता मात्र जबाबदारीने खेळी करावी लागेल. धाव संख्या 1. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 षटकांचा सामना
पुन्हा एकदा राईट मोठं विकेटने प्रवीणसाठी मोठा फटका, पहिला तडाका इथे मात्र मारताना पाहायला मिळतोय, परंतु तिथे मात्र जेल कंप्लीट केलंय. इथून मात्र तितकंसं एलिव्हेशन मिळालं नाहीये. चांगला फटका, चांगलं सिलेक्शन होतं आणि तिथून मात्र गडी बाद झालाय. डीजेला मिळतोय संडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशन, ज्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर 22 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाली होती. तोच रोशन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु अजयची गोलंदाजी काय लाजवाब राहिली. पहिला चेंडू सुशांत साठी हाताळला गेला, पॅडम सिप्सचा प्रयत्न, तिथून मात्र एक धाव मिळाला. त्याच नंतर प्रवीण स्ट्राईक एंडवरती जात असताना प्रवीणला मात्र डगआउटचा रस्ता जाळलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगचं क्षेत्र निघालाय, चेंडू मात्र निघालाय टन टन करत, सीमारेषा पार आलाय पहिला चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मी आलोय असं मात्र दर्शवताय. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय रोशन याने. आपल्या नावाप्रमाणे चांगली चमकदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, परंतु अजय देखील काही कमी नाहीये. आता मात्र फसवा चेंडू, इथून जर विचार केला तर कमबॅक होताना पाहायला मिळतोय. अजयचा धावबाची संधी आहे आणि इथून मात्र रोशन बाद होतोय. सुशांत आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, त्याच्यावरती ती जबाबदारी आहे, त्याला मात्र चांगलं खेळायचंय. अशा पद्धतीने आता मात्र विकेट सॅक्रिफाईस केले. इथून मात्र दुसरा गडी गॉन. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. इथे मात्र विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे नजर असेल. अजयची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. विचार केला तर फक्त धावा झाल्यात तर 5, 2 गडी बाद झालेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलाय, सीमारेषा पार 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. हा महत्वपूर्ण आलाय चौकार. 4च्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचल्या 9 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. बेस्ट ऑर्चर बेस्टची लढाई आहे. अगदी अजय टू सुशांत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार आलाय सुशांतच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार. 6च्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती 15 धावा, म्हणजेच काय तर विजयासाठी 37 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र सुशांतची बॅट बोलायला लागले. सुशांत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत आहे. त्याला रोखण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाणार याकडे नजर आहे. तोपर्यंत ऐकूया संगीत पुन्हा या मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे, परंतु जमेची बाब नाटेवाडी संघासाठी अशी असेल. सुशांत मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला लेफ्ट हँड फलंदाज साईराज. त्याच्याकडे देखील ती एक ताकद आहे. तो एक मातब्बर खेळाडू, तो देखील सातत्याने चांगली कामगिरी करतोय. वलयांकित नाव आहे, परंतु नवीन गोलंदाज वापरला जातोय.
सुबोध गोलंदाज ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बेस्ट ऑफ बेस्टची लढाई आहे. दोन्ही दादा संघ राजापूर तालुक्यातील 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेत नाटेवाडी संघाचे, परंतु एक सुंदर विचार केला तर अजय आता यष्टांच्या पाठीमागे आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघालाय गेलाय सीमा रेषा पार. काय लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल करायचा आहे. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 21 धावा, 22 धावांची गरज आहे. पहिला षटकार आलाय सायराजच्या बॅट मधून. तो देखील सांगतोय मी देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. माझे 2 फलंदाज बाद झालेत, परंतु मी देखील खेळू शकतो. माझ्याकडे ती देखील ॲबिलिटी आहे, परंतु सुबोधला कमबॅक करावं लागेल. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 5 मध्ये बनवायच्या 16. 5 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. साईराजच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना षटकार आलाय. दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र सुशांत स्वतःकडे स्ट्राईक घेईल आणि स्ट्राईक घेतले देखील. इथून गाडी बाद होईल. साईराज माघारी परततोय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रफुल्ल उर्फ बॉस, परंतु सलामीचा फलंदाज अजून मैदानामध्ये आहे सुशांत. त्याच्या बॅट मधून 2 मोठे तडाखे आलेत. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. आता सुबोध वरती देखील दबाव आहे, सुशांत वरती देखील दबाव आहे, कारण बेस्ट ऑफ बेस्टची लढाई आहे. दोन्ही संघ अगदी त्या संघांचा इतिहास पाहायला गेला तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मातब्बर संघ राजापूर तालुक्यातील कोण असेल तर YCC वाकी आणि नाटे साळवीवाडी. अगदी हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि इथून काय घडलंय आणि इथून मात्र चुकीची फेकी झाली आहे. 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. अगदी ते धावबाची संधी निर्माण झाली असते, परंतु संधी हुकली आहे आणि इथून जर विचार केला तर गडी सुरक्षित असेल. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती 23 धावा. आता मात्र येणारे चेंडू असतील 3 मध्ये बनवायच्या 14. स्ट्राईक वरती सुशांत, तर गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय सुबोध. सुशांत आणि सुबोध बॅटल आता मात्र रंगताना पाहायला मिळेल. लढत होताना पाहायला मिळते. काय लाजवाब लढत. प्रेक्षक राजा देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय, या सामन्याचा देखील आनंद घेतोय. पुन्हा एकदा राईट मोद विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. आता इथे मात्र यू मिस चेंडू आणि इथून मात्र आता पाहायला गेला तर सुबोधचं कमबॅक झालंय. आता मात्र सुबोध कमबॅक करतोय. आता मात्र 14 धावांची गरज आहे. अजून देखील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. इथून मात्र आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू ऑन दी कार्पेटने सागरच्या हातामध्ये विसावलाय आणि इथून आता जर विचार केला तर YCC वाकी आता कुठेतरी वरचढ होताना पाहायला मिळालाय. परंतु सुशांतने केलं काय लढलाय आपल्या संघासाठी. खरोखर लाजवाब बॅटिंग त्याने देखील केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आणि झेल टिपले. सुशांतची खेळी बाद झाले आणि इथून मात्र YCC वाकी सुपर 5 मध्ये जाणारा पहिला संघ मिळालाय. आणि इथून जर विचार केला तर YCC वाकी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक नाटे साळवीवाडी संघ. कमॉन डीजे.